नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. आज आपण अंकगणित या विषयातील घड्याळ या टॉपिकवरती काही एक्झाम्पल आणि काही बेसिक गोष्टी बघणार आहोत. घड्याळ या टॉपिकवरील क्वेश्चन जे आहेत ते प्रत्येक टीईटीच्या पेपरमध्ये दरवर्षी 1 मार्कासाठी येतात. फक्त पेपर 1 साठी येतात, पेपर 2 साठी येत नाही. आणि ज्यांचा पेपर 2 आहे त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. ओके, तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर घड्याळ. तर घड्याळामध्ये काय बघणार आहोत, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोन कसा काढला जातो तो. कारण टीईटी मध्ये 2013 पासून तर 2025 पर्यंत फक्त मिनिट काटा आणि तास काटा यांच्यातील कोनावरतीच क्वेश्चन आलेला आहे. तर आपण तो कसा काढतात तो बघूया. त्याआधी बेसिक काही गोष्टी बघूया. हे आपलं आहे घड्याळ. घड्याळ हे सर्कलमध्येच आपण कन्सिडर करत असतो. त्याच्यामध्ये बघा 12 काटे आहेत. 12 हा 1 नंबरचा काटा, 2 3 4 5 असे 12 काटे आहेत. तर 12 आणि 1 मध्ये किती डिग्रीचा अँगल आहे किंवा किती अंशाचा कोन आहे ते कसं काढणार आपण. तर आपण इथे बघा, इथे घड्याळ काढतो मी याच्यामध्ये असं स्ट्रक्चर काढल्यानंतर इथे 12, इथे 6, इथे 3 आणि इथे 9. तर बघा त्याच्यामध्ये 12 आणि 3 मध्ये काटकोन तयार झालाय आणि काटकोनचं माप असतं 90 डिग्री. म्हणजे हा जो काटा आहे 12 आणि 3 म्हणजे असा हा जो काटा आहे त्याच्यामध्ये 90 डिग्रीचं अंतर असतं किंवा कोन असतो. समजा हा आपला तास काटा आहे आणि हा मिनिट काटा आहे. तर मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामधील कोन किती होईल तर 90 डिग्री होईल. कारण हे आपल्याला इथं सरळ सरळ काटकोनात आहे म्हणून हे 90 डिग्री आपल्याला दिसून येतं. परंतु जर असं असेल मिनिट काटा आणि तास काटा, मिनिट काटा 12 वर आणि तास काटा 1 वर, तर यांच्यामधील कोन किती असेल. यांच्यामधील कोन म्हणजे मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती कोनाचं अंतर असेल ते कसं काढावं लागेल आपल्याला. तर इथं बघा हा 90 डिग्री आहे, परंतु त्याच्यामध्ये हा 1 आणि हा 2 असे 2 काटे आहेत आणि दोन्हीचं अंतर म्हणजे 12 ते 1, 1 ते 2 आणि 2 ते 3 असं जे अंतर आहे ते सर्वांचं अंतर काय आहे, समान आहे. म्हणजे यांच्यामध्ये समान कोन आहे. यांच्यामध्ये काय आहे तर समान कोन आहे. म्हणजे 12 ते 1 मध्ये जेवढं अंशाचा कोन आहे तेवढाच 1 ते 2 मध्ये आहे, तेवढाच 2 ते 3 मध्ये आहे. जर 12 ते 3 चं अंतर किंवा कोन 90 डिग्री असेल आणि याच्यामध्ये 3 समान भाग असतील तर आपल्याला ते अंतर किंवा तो कोन कसा काढता येईल तर 90 चे 3 भाग करावे लागतील. 3 भाग करावे लागतील तर तो येईल 30 डिग्री. म्हणजे 12 ते 1 चं अंतर किती होईल, कोन किती होईल 30 डिग्रीचा. 1 ते 2 मध्ये किती होईल 30 डिग्री. 2 ते 3 मध्ये सुद्धा 30 डिग्री. म्हणजे 2 काट्यातील अंतर 12 ते 1 मधील अंतर किंवा कोन हा 30 डिग्री येतोय. 1 ते 2 मधील सुद्धा 30 येतोय. 2 ते 3 मधील सुद्धा 30 येतोय. 3 ते 4 मधील 30 येतोय. अशा प्रत्येक 2 काट्यामधील अंतर किती आलेलं आहे 30 डिग्री आलेलं आहे. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण बघूया मिनिट काटा आणि तास काटा हे ज्यावेळेस फिरतात तेव्हा त्यांच्यामध्ये कशा प्रकारचा कोन तयार होतो. आता बघा त्याच्यामध्ये मिनिट काटा, आपण सुरुवातीला काय करूया मिनिट काटा घेऊया. मिनिट काटा ज्या वेळेस फिरतो, रोटेट होतो, त्यावेळेस त्याचा कोन कशा पद्धतीने तयार होतो. इथे 12, इथे 6, इथे 3 आणि इथे 9. तर इथे 1 2 3 4 4 5 7 8 10 आणि 11. आता बघा मिनिट काटा आहे इथे आणि याच्यातलं अंतर किती आहे 30 डिग्री. इथले अंतर आहे 30 डिग्री. मग मिनिट काटा 12 पासून 1 पर्यंत म्हणजे किती झाले हे तर 5 मिनिट. 5 मिनिटात किती डिग्री होतात तर 30 डिग्री होतात. 5 मिनिटात 30 डिग्री. 15 मिनिटात 90 डिग्री. हे बघा 5 मिनिटात 30 डिग्री, 15 मिनिटात 90 डिग्री.
बरोबर आहे ना, 90 डिग्रीचं माप आहे. आणि ज्यावेळेस मिनिट काटा 12 पासून 1 पर्यंत तेव्हा 5 मिनिट होतात. 1 पासून 2 मिनिट पर्यंत 5 मिनिट, 2 पासून 3 मिनिट पर्यंत तिसऱ्या काट्यापर्यंत परत 5 मिनिट, म्हणजे 12 पासून 3 पर्यंत टोटल 15 मिनिट होतात. म्हणजे मिनिट काटा 12 पासून 3 पर्यंत येऊपर्यंत 15 मिनिटाचा कालावधी जातो. आणि तो मिनिट काटा किती अंशाचा कोन करतो, तर 90 अंशाचा कोन करतो. 15 मिनिटात 90 आहे, तर 60 मिनिटात किती होईल, 7 मिनिटात तो होईल 360. बरोबर. इथे 90 झाला, इथे 120, इथे 150, 6 ला 180, 7 ला 210, 8 ला 240, 9 ला 270, 10 ला 300, 11 ला 330, 12 ला 360. म्हणजे 1 मिनिट काटा एका तासात 360 डिग्री मध्ये फिरतो. किती डिग्री मध्ये फिरतो, 360 डिग्री मध्ये फिरतो. हे समजलं का. मिनिट काटा एका तासामध्ये किती डिग्री फिरतो, तर 360 डिग्री फिरतो. बरोबर. आणि एका मिनिटामध्ये किती फिरेल, तर 5 मिनिटात 30 डिग्री. 5 मिनिटात 30 डिग्री. एका मिनिटात किती, 6 डिग्री. बरोबर. एका मिनिटामध्ये तो किती फिरणार आहे, तर 6 डिग्री फिरणार आहे. हे कळलं. 1 मिनिट काटा एका तासामध्ये 360 डिग्री फिरतो आणि एका मिनिटामध्ये 6 डिग्री फिरतो. बरोबर. तसंच तास काटा एका तासात किती फिरणार आहे, म्हणजे बघा आता इथं आता 12 पासून समजा आता 12 वाजले. किती वाजले, 12. म्हणजे दोन्ही इथंच आहेत. तास काटा मिनिट काटा इथंच आहेत. आता 12 वाजले आणि एका तासाने किती वाजणार आहे, तर एका तासाने वाजणार आहे 1. म्हणजे एका तासामध्ये तास काटा किती डिग्री फिरला, तर 12 आणि 1 मधलं अंतर किती आहे, 30 डिग्री. म्हणजे एका तासात तास काटा किती डिग्री फिरतो, तर तो 30 डिग्री फिरतो, म्हणजे 30 अंश फिरतो. आणि एका मिनिटामध्ये किती होईल, 60 मिनिटात 30. एक तास म्हणजे किती, 60 मिनिटं. बरोबर. म्हणजे एका तासात 30 डिग्री. तर एका मिनिटामध्ये किती, एक तास म्हणजे किती, 60 मिनिटात 30 डिग्री. एका मिनिटात किती, येईल ते 60 मिनिटात 30. तर एका मिनिटात किती होईल, अर्धा डिग्री. किती होईल, अर्धा डिग्री. 1/2 डिग्री और 0.5 डिग्री. बरोबर. हे दोन महत्वाचे आहेत. हे दोन तुम्ही समजून घ्या. माझं समजलं असेल तर लक्ष देऊन ऐकलं असेल तर समजून जाईल. नसेल समजलं तर तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघून समजून घ्या. परंतु हे 4 रिलेशन 1 मार्क मिळवून देणार आहेत. त्याच्यामुळे हे 4 गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे, तरच तुम्हाला याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. लक्षात ठेवा. मिनिट काटा एका तासात 360 डिग्री फिरतो. मिनिट काटा एका मिनिटामध्ये 6 डिग्री फिरतो. तास काटा एका तासात 30 डिग्री फिरतो. तास काटा एका मिनिटात 1/2 डिग्री किंवा 0.5 डिग्री फिरतो. ओके. आता हे रिलेशन तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरून आपण याच्यावरील एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करूया. पहिला क्वेश्चन आहे, परंतु त्याच्या आधी सूत्र. तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील कोन काढण्यासाठी आपण या सूत्राचा उपयोग करणार आहोत. आणि हे सूत्र सर्वात महत्वाचं आहे. हे सूत्र पाठ करून ठेवा. कोन म्हणजे कशातला कोन, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोन काढण्याचे हे सूत्र. कोन बरोबर 11/2 m - 30h. आता हे m म्हणजे काय, तर मिनिट आहे. म्हणजे काय ते बघा, हे असं मिनिटांनी त्या प्रॉब्लेम मध्ये जे मिनिट दिलं आहे त्याच्यासाठी आपण m वापरलेला आहे. आणि h म्हणजे काय, आवर्स म्हणजे तास, 4 वाजून. तर लक्षात ठेवा. आता आपण याच्यावरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा हे एकच फॉर्म्युला आहे. अशा पद्धतीने पण याला लिहिता येतं. कारण काय, जर हे जास्त आलं तर याचं उत्तर निगेटिव्ह येतं आणि हे जास्त आलं तर याचं उत्तर निगेटिव्ह येतं. म्हणून काय, हे जास्त आलं ना तर आपल्याला हे सूत्र वापरायचं आणि हे जास्त येत असेल तर मात्र हे सूत्र वापरायचं. ओके. बघूया दोन्ही सूत्र आपल्याला
प्रॉब्लेम मध्ये येणार आहेत ते दोन्ही. कधी कोणतं सूत्र वापरायचं ते आता आपण ठरवायचं असतं प्रॉब्लेम मध्ये. ओके, तर पहिल्या प्रॉब्लेमला सुरुवात करूया. आधी सूत्र लिहून घेतो मी. सूत्र कोन बरोबर 11/2 एम म्हणजे मिनिट आणि एच म्हणजे हावर्स. 11/2 एम मायनस 30 हावर्स. आता बघा याच्यामध्ये एम किती दिलेले आहेत तर 48 बरोबर. एच किती दिलेले आहेत तर 4. सरळ टाकून देऊ. कोण मी आता अशा पद्धतीने दाखवतो. 11/2 इंटू 48 वजा 30. एच किती आहे तर 4. सरळ सरळ करून घेऊ. हे बघा हे इथे गुणाकार असल्यामुळे वरच भागिले 2. 30 चोक 120 120. ओके, आता बघा इथपर्यंत आलंय. याच्यानंतर आता काय करायचं, कॅन्सल आउट करायचं. कॅन्सल आउट कसं करणार तर 2 ने 48 ला डिवाइड करायचं. तर आन्सर येईल 24. मग 11 गुणिले 24 2 गेले 120. आता बघा 11चा किंवा 24चा पाडा. 24चा पाडा करू शकतो आपण. 24 एक 24 7 2 24 एक 24 आणि 2 26. 264 मायनस 120 बरोबर हे होणार आहेत 144 अंश. म्हणजे ज्या वेळेस घड्याळामध्ये 4:48 झाले असतील तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 144 अंशाचा कोन होईल. 144 अंशाचा कोन होईल. परत एकदा तुम्हाला हा प्रॉब्लेम समजून देतो जेणेकरून 1 मार्क तुमचा फिक्स होऊन जाईल. याच्यामध्ये बघा सूत्र पाठ झालं पाहिजे. कोन बरोबर 11/2 एम मायनस 30 एच. एम फॉर एम म्हणजे काय तर मिनिट आहे. एम म्हणजे किती आहे मिनिट आहे. मिनिट किती आहे 48 आणि एच म्हणजे किती आवर्स म्हणजे 4. ओके, आता बघा कोन 11/2 इंटू मिनिट आहे 48 गुणिले 30 आवर्स किती आहे 4. असं टाकून झालं. आणि आता याचं सिम्प्लिफिकेशन बघा. इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे हे वरच्याला मल्टिप्लिकेशन आहे खालच्याला नाही. तर मग 11 गुणिले 48 भागिले 2 याची मांडणी अशा पद्धतीने झाली. त्याच्यानंतर पुढची टर्म. ओके, आता बघा याच्यामध्ये आपण एवढ्यांचा गुणाकार करणं आपल्याला अवघड जातो म्हणून आपण कॅन्सल आउट करू. कॅन्सल आउट करायचं म्हणजे काय करायचं, ह्या 2 ने वरच्या संख्येला भागायचं. आता 11ला 2 ने भागितलं तर पॉईंट मध्ये उत्तर येईल. मग आपण काय करणार आहे, ती 11 विषम संख्या आहे. आपण 48 जी आहे ती सम संख्या आहे, त्यांनाच आपण 2 ने भागूया. म्हणजे काय येणार आहे 11 इंटू 24. 48 ला 2 ने भागिले तर किती उत्तर येईल तर 24 येईल मायनस 30 चोक 120. आता 24चा पाडा 11 पर्यंत. 24 एक 24 हातचे आले 2. 24 एक 24 आणि 2 26. 264 मायनस 120. आता बघा 4 0 गेला 4. 6 2 गेले 4. 2 1 गेला 1. म्हणजे जेव्हा घड्याळात 4:48 होती तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 144 अंशाचा कोन असेल. असेच क्वेश्चन आहेत, अतिशय सोपे आहेत. हे झालं पहिलं आन्सर. आता आपण दुसरा आन्सर काढूया. दुसरा आन्सर कसं काढता येतं, एकच त्याचा आन्सर असतं. परंतु कधी कधी हा 144 डिग्री ऑप्शन मध्ये नसेल तर त्याला पर्यायी उत्तर काय असतं ते बघा. 144 आलं ना तर 360 मायनस 144 करायची आणि हे किती येणार आहे बघा 216. कारण आता 4:48 4:48 आता तुम्हाला मी काय सांगत आहे तर हे 216 आपण अल्टरनेट उत्तर कसं काढलं म्हणजे हे पण उत्तर बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. मग एकाच प्रॉब्लेमचे 2 उत्तर का आहेत तर ते त्याच्यामध्ये कोणाची जी प्रॉपर्टी आहे म्हणजे एक्सटेरियर अँगल आणि इंटेरियर अँगल अशा पद्धतीचं ते आहे. तर तेच आपण समजून घेऊया. बघा आता इथे 12 6 9 3 किती वाजलेले आहेत तर 4:48 झालेले आहेत. म्हणजे इथे 48 आहेत आणि इथे 4 आहेत, इथे 5 आहेत. म्हणजे इथे येतो कोण म्हणजे हा झाला तास काटा आणि हा झाला
मिनिट काटा. आता इथे बघा, इथे एक अँगल तयार झालाय आणि इकडून एक अँगल तयार झालाय, बरोबर. इथे एक अँगल तयार झाला आणि इकडनं एक अँगल तयार झाला. हा झाला तुमचा इंटिरियर अँगल म्हणजे आंतरलिखित कोन, आणि हा झाला एक्सटिरियर अँगल म्हणजे बाहेरील कोन. तर आता याच्यामध्ये हा जो आहे इकडनं असा, तर तो 144 आहे आणि इकडून जो आहे तो 216 आहे. आलं लक्षात. कारण एकाच आपण घड्याळामध्ये जेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यातील कोन काढतो त्यावेळेस त्याचे उत्तर दोन अँगल मध्ये येतात. एक या साईडने येतो, दुसरा त्या साईडने. म्हणजे काय, एक आंतरलिखित एक बाह्यलिखित किंवा इंटिरियर आणि एक्सटिरियर. तर अशा पद्धतीचे दोन आन्सर आहेत. तुम्हाला जर पर्याय मध्ये हे हा ऑप्शन नसेल तर तुम्ही काय करायचं, जे हे जे आन्सर आलेलं आहे त्याला 360 मधून वजा करायचं. तुम्हाला दुसरं ऑप्शन जे आहे ते मात्र त्या याचं असणार आहे. म्हणून आपण येथे दोन आन्सर काढून दाखवलेले आहेत. आलं लक्षात. हा, तर याच्यापैकी हा पर्याय असू शकतो किंवा हा असू शकतो. दोन्हीपैकी एक पर्याय नक्कीच ऑप्शन मध्ये असणार आहे. ओके. दुसरा पण सेम असाच प्रॉब्लेम आहे. काय करायचं, सूत्र एक्झाम मध्ये सूत्र फास्ट मध्ये लिहायचं. कोन इज इक्वल टू 1/2 m मायनस 30h. आता याच्यामध्ये m किती आहे तर 15 आणि h किती आहे तर 5. मग आता दोन्हीकडे विषम संख्या आहेत, 11 पण आणि 15 पण. त्याच्यामुळे सरळ बऱ्याचशा गुणाकार करून टाकू, त्याला भागिले 2 करू आणि हे 30/5 150 येऊन जाईल. मग आता बघा, 15 11 165 भागिले 2 150. मग आता एक कसंही करा तुम्ही, तिथे पॉईंट आल्याशिवाय राहणार, पॉईंट येणारच ह्या प्रॉब्लेम मध्ये. मग बघा कसं करायचं, याला अर्ध करायचं. ठीक आहे, अर्ध करू. 2 16 2 दुने 4 2 पंचे 10 मायनस 150. आता बघा, दोन सूत्र कशासाठी लिहिले होते तर मायनस, इथे उत्तर मायनस मध्ये येणार आहे. आपण असंही करू शकतो, याला इकडे पलटी करू शकतो किंवा त्याच्यात टाकू शकतो. याच्यात टाकून बघू. 30h मायनस 11/2m. 30 h किती आहे 5 मायनस 11/2 इंटू m किती आहे 15. सॉल्व. 150 मायनस 165/2. आता याच्यामध्ये काय करू शकतो, 300 मायनस 165 डिवायडेड बाय 2 हे किती येणार आहे तर हे येणार 135/2. 135/2 म्हणजे किती, 212 2 14 67.5. तसंच इकडं पण येणार आहे, कारण हे 150 मधून 82.5 आपल्याला वजा करता येतील. इथे येतील 5, इकडे हातचा गेलेला आहे 9 7 आणि इकडून घेतलेले 1 म्हणजे इकडे गेलेले म्हणजे इथे किती राहिले 14. 14 तून 8 गेले 67.50. हे पण तेवढंच येणार आहे. इथं निगेटिव्ह साईनचा विचार करायचा नाही. हे झालं तुमचं उत्तर, हे झालं तुमचं पहिलं उत्तर. दुसरं उत्तर किती येणार आहे तर दुसरं उत्तर 360 मधून पहिलं उत्तर वजा करायचं म्हणजे किती येणार आहे बघा, 293.5 292.5 डिग्री. आलं लक्षात. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आपण 2025 पेपर 1 मध्ये जो क्वेश्चन आला होता तो बघूया. पुढचा प्रॉब्लेम नोव्हेंबर 2025 पेपर 1 मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन बघा आता कसा सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, 11:15 वाजता घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. 11:15 वाजता म्हणजे किती तर 11:15. 11:15 म्हणजे 11:15 झाली असतील तेव्हा घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण आपल्या सूत्राला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा सूत्र काय, कोन बरोबर 11/2 m इंटू वजा 30h. हा झाला आपला, हे झालं आपलं सूत्र. आता आपण याच्यामध्ये जे गिवन दिलेलं आहे ते टाकूया. 11/2 इंटू m म्हणजे काय तर मिनिटे, किती मिनिटे झाली 15, सव्वा म्हणजे 15 आणि 30
30 इंटू एच, एच म्हणजे किती 11. तर हा प्रॉब्लेम अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. तर याचे ऑप्शन आपण ऑप्शन देऊ ना. ऑप्शन बघा, पहिला आहे 120 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे बघा 127.5 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 112.5 डिग्री आणि चौथा जो ऑप्शन आहे तो म्हणजे 130 डिग्री. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 120 डिग्री, 127.5 डिग्री, 112 डिग्री, 130 डिग्री. तर आता बघा इथपर्यंत आपण हे सूत्र लिहिलं, सूत्रात आपण किमती टाकल्या आणि आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात केली. दोन्ही विषमी काहीच करता येणार नाही, पॉइंट मध्ये आन्सर येणार आहे. इथं बघा दोन्ही विषम आहेत आणि विषम संख्येला दोन्ही भागितलं तर मात्र पॉइंट मध्येच उत्तर येणार आहे. तर ऑप्शन मध्ये पॉइंट बघा, इथं पॉइंट नाहीये, हे ऑप्शन नसणार, हे पण नसणार, राहिलं हे आणि हे. या दोन पैकी एक उत्तर असण्याची शक्यता आहे. असण्याची शक्यता म्हणजे दोन पैकी एक असणारच आहे. -30 इंटू 11. आता बघा हे झालं 165 भागिले 2 -30 10 300 आणि पुढची 30, 330, 30 गुणिले 11 330. कसंही सॉल्व्ह करा, पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे. हे बघा हे किती होणार आहे, 82 16 2 4 82.5 मायनस 330. काही टेन्शन घ्यायचं नाही, सरळ 330 मधून 82.5 वजा करायचे. हे येणार 50, हे येणार 7, 9तून 2 गेले 7 आणि 32 मधून 8 गेले 24, 247.50 बरोबर. तर याचं उत्तर येणार आहे 247.50 डिग्री. 247.50 डिग्री आहेत का इथे, कुठं दिसतंय का ऑप्शन मध्ये? नाही. मग तुम्हाला असं वाटेल की हे आन्सर चुकलंय, काय झालंय, चुकलंय. परंतु हे आन्सर बरोबर आहे, कारण फक्त आपण एकच अँगल काढलाय, एकच कोन काढलाय, दुसरा कोन आपल्याला काढायचा आहे. दुसरा कोन कसा काढता येतात, दुसरा कोन कसा काढतात बघा, 360 डिग्री मायनस पहिला कोन. पहिला कोन किती आलेला आहे, 247.50. हे जर वजाबाकी केली तर काय होईल, 360 डिग्री वजा 247.50. याला 50, नावातून 7 गेले 2, 5तून 4 गेले 1, 3तून 2 गेला 1, म्हणजे किती यायला पाहिजे, 112.50 डिग्री. 112.50 डिग्री आपल्या ऑप्शन मध्ये आहे का, तर आहे इथे बघा. या अशा पद्धतीने घड्याळ आणि घड्याळामध्ये मिनिट काठी आणि तास काटा त्यावेळेस क्षेत्रात कोण काढायला सांगतात, त्याच्यामध्ये दोन त्याचे उत्तर असू शकतात. जे ऑप्शन मध्ये येईल ते बघायचं, पहिल्यांदा प्रॉब्लेम टाकून पहिल्यांदा सूत्र टाकून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, आन्सर काढायचं. जर आन्सर ऑप्शन मध्ये असेल तर थांबायचं, ऑप्शनला टिक करायचं, पुढे जायचं. जर आन्सर नसेल तर 360 मधून पहिलं आन्सर वजा करायचं आणि दुसरं आन्सर मिळवून घ्यायचं. मग दुसरं आन्सर जर ऑप्शन मध्ये असेल तर ते टिक करायचं आणि पुढे जायचं. दोन्ही आन्सर नसतील तर समजायचं प्रॉब्लेम आपला चुकलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम, 4:15 घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल. सेम क्वेश्चन. सूत्र, अँगल बरोबर कोन बरोबर 11/2 m मायनस 30 h. आता आपण याच्यामध्ये किमती टाकूया. 11/2 m म्हणजे काय, मिनिट. किती मिनिट आहेत, 15 मिनिट आहेत, वजा 30, h म्हणजे आवर्स म्हणजे तास. किती तास आहेत, तर 4. तर हे सॉल्व्ह करूया. परत एकदा पॉइंट मध्येच उत्तर येईल. 11 इंटू 15 भागिले 2 मायनस 120. 11 इंटू 15 165 भागिले 2 मायनस 120 करून घेऊ. 165 मायनस 240 भागिले 2. याचं उत्तर पुन्हा निगेटिव्ह येणार आहे. हे येते किती, ते 35 40 75. 75 भागिले 2 म्हणजे 37.5. पण मायनस चिन्ह निग्लेक्ट करायचं, निगेटिव्ह साइन निग्लेक्टिंग.
कारण याच्यामध्ये निगेटिव्ह साईनचा काही संबंधच नाहीये. तर हे येणार आहे 37.5 डिग्री. दुसरा किती येणार आहे 360 मायनस 37.5 म्हणजेच 322.5 डिग्री. दोन आन्सर येतील याचे, एक हा आणि एक दोन. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम आहेत 1 मार्काला. याच्यावरती जवळपास प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आलेला आहे. 2-3 क्वेश्चन पेपर मधले जर सोडले तर प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये याच्यावरती आलटून पालटून क्वेश्चन विचारलेले आहेत. हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम याच्यामध्ये टाका किंवा याच्यामध्ये टाका, कुठेही टाका. निगेटिव्ह आलं निगेटिव्ह साईन काढून टाका, निगेटिव्ह साईनचं काही नाही याच्यामध्ये. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करा. धन्यवाद.